सह्याद्रीच्या उंच कड्यामध्ये असलेला हा केवळ एक किल्ला नाही, ही आहे भूमी जिथे स्वराज्याचे स्वप्न जन्माला आले, आकाराला गेले, जिथे एका मातेनं आपल्या पुत्रावर असे संस्कार केले की पुढे त्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हो, अर्थातच आपण उभे आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अर्थातच एका स्वराज्याचा जन्म झाला. शिवनेरीचा इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरू होत नाही, तर प्राचीन काळापासून जुन्नर हे व्यापारी, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. सातवाहन काळात नाणेघाट या व्यापारी मार्गावरून मोठ्या प्रमाणात व्यापार होत असायचा. याच मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी सारख्या किल्ल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं. पुढे बहामनी, निजामशाही, मुघल इत्यादी सत्तेखाली हा किल्ला राहिला. किल्ल्याची रचना पाहिली तर त्यामागील लष्करी दूरदृष्टी आपल्याला सहजच लक्षात येते. सन 1630 मध्ये दख्खनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अशाच काळात शहाजीराजेंनी आपल्या पत्नी जिजाबाई यांना सुरक्षिततेसाठी शिवनेरीवरती ठेवले. याच किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. आणि मंडळी, माझ्या पाठीमागे जे पाहताय इथे 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. तीच ही जागा आहे. मी आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. तिथे पाळणा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे. दोन्ही गोष्टी बारकाईने दाखवतो. चला. किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाल्याची भावना असल्यामुळे बालकाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले, असा इतिहासात उल्लेख आपल्याला मिळतो. पुढे शिवाई मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अगदी इतिहासात पहिल्यापासून वाचत आलो. याच शिवाई देवीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव त्या काळी जिजाऊंनी शिवाजी हे ठेवलं होतं. अगदी आजही शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. अनेक शिवभक्त प्रथम देवीचं दर्शन घेतात. याच ठिकाणी बाल शिवाजींचे पहिले रडणे सह्याद्रीने ऐकले. याच भूमीवर जिजाऊंनी स्वराज्याची बीजे त्यांच्या मनात पेरली. आजही जन्मस्थान अत्यंत जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. किल्ल्यावर जाणारा मार्ग सरळ नाही. 7 दरवाजे, वळणावळणाचा चढ आणि उंच कातळकडे हे सर्व शत्रूला अडवण्यासाठी तयार करण्यात आलेले होते. किल्ल्याची संरक्षण व्यवस्था त्या काळातील अभियांत्रिकीचं एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावं लागेल. मंडळी, हा एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत. कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचं अलंकरण आहे. दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहे. बाहेरून समतोल दिसणाऱ्या छतांची रचना आतून गेल्यावर मात्र आपल्याला 3 घुमट दिसतात. या दरवाजाला पीर दरवाजा असं म्हटलं जातं. हा एक दरवाजा आहे. याला हत्ती दरवाजा म्हणतात. हा दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षित राहत असे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या खोल्या असून छताकडे जाण्यासाठी जिना आहे. छतावरून एका बाजूने शिवाई मंदिराकडे तर दुसरा मार्ग हा मेना दरवाजाकडे जातो.
मैदानाचा सगळ्यात शेवटचा दरवाजा आहे. याला कुलूप दरवाजा देखील म्हटलं जातं. फायनली किल्ल्यावरती आम्ही पोहोचलोय आणि अगदी समुद्र सपाटीपासून साधारण 3,500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला आहे. आणि मी आता वरती आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता. अतिशय सुंदर असं नैसर्गिक दृश्य आपण टॉपला आल्यानंतर इथून आपल्याला पाहत आहे. हे माझ्या पाठीमागं जे पाहत आहे हे ॲक्च्युली अंबारखाना म्हणतात त्याला. मुळात साध्या भाषेत सांगायचं झालं तर धान्याचं पोठार हे होतं. मंडळी, माझ्या पाठीमागं जे पाहत आहे हे एक सभागृह आहे. आतमध्ये जे याला जिजाऊ मंदिर असंही म्हटलं जातं. मा जिजाऊ साहेब आणि बालछत्रपती शिवाजी महाराज यांचा त्या ठिकाणी पुतळा आहे. 1960 साली हा पुतळा आणि हे सभागृह बनवण्यात आलं होतं. यशवंतरावजी चव्हाण तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हे उद्घाटन केलं होतं. आता थोडा थोडा पाऊस चालू आहे, पण माझ्या पाठीमागे तुम्हाला वाटत असेल जास्त पाऊस आहे. तर हे सगळं हे फॉग आहे, धुकं सगळं आहे. जे करताना हे ढग उतरलेले आहेत, कारण आपण समुद्र सपाटीपासून 3,500 फूट उंचीवरती आहोत. त्यामुळे हे ढग आपल्याला वरती पाहायला मिळतात. पुढे जाऊ. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचं पाणी साचलं जावं यासाठी हे बांधलेले घडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहे. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. याला बदामी टाके असं म्हटलं जातं. आता रिसेंटली पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आता हे पाणी एवढं काही चांगलं नाही, पण पुढे निळसर पाणी आपल्याला पाहायला मिळेल. किल्ल्यावर एक ठिकाण कडेलोट म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ल्याचा शेवटचा टोक आहे, ज्याला कडेलोट टोक देखील म्हटलं. अर्थात नावामध्ये सगळा अर्थ यामध्ये आहे. ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली, मग त्या काळी अर्थात पूर्वीच्या काळी त्यांना इथे येऊन ढकलण्यात यायचं, पण याला कडेलोट असं म्हटलं जातं. जिथे किल्ल्याचा शेवट होतो, हा किल्ल्याचा अगदी शेवटचा पॉईंट आहे. कधी जर शिवनेरी किल्ल्यावर आल्यात तर हा पॉईंट कधी विसरू नका. पुढे माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहता हे जुन्नर शहर आहे. ते जुन्नर शहर जेव्हा सातवाहनाच्या काळामध्ये एक फार मोठं व्यापारी केंद्र म्हणून ओळखलं जायचं, ते जुन्नर शहर हे तुम्ही इथून आपल्याला पूर्णपणे पाहता येतं. आणि आजूबाजूचा या सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा याही अतिशय सुंदररित्या आपल्याला इथे पाहता येतात. शिवनेरी हा फक्त दगडांचा किल्ला नाही, ही मातृशक्ती, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या प्रेरणेची पवित्र भूमी आहे. येथे येणारा प्रत्येक शिवभक्त इतिहास अनुभवतो, जिजाऊंच्या संस्कारांना वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करतो. मंडळी, आपण आज अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, अर्थातच शिवनेरी किल्ला जो पाहिला. जुन्नर शहरापासून साधारण अगदी जुन्नर शहराला लागून साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा किल्ला अतिशय ऐतिहासिक आहे. इतिहासाच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कधी ह्या भागात आलात तर नक्की या ठिकाणी या. सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन एकदा इतिहासाच्या पाऊल पुन्हा घेऊन. तुर्तास धन्यवाद.